गुड मॉर्निंग. आज विजयादशमी दसरा, त्याच्यामुळे ना सकाळी थोडीशी कामाची आपली धावपळ सुरू होती. धावपळ म्हणजे आवरावरी थोडीशी, कारण आज ना काही पुरणपोळीचा बेत नव्हता, कारण ना कालच आपण घट उठवायचे म्हणून पुरणपोळी बनवली होती. तर आज मी विचार करत होती खपली गव्हाची खीर बनवूया. जे खपली गहू होते ना ते त्रिवेणीनं मागच्या वेळेस रक्षाबंधनला येताना आणले होते, तर म्हटलं चला आज त्याचीच खीर बनवून घेऊया. म्हणून मी त्याच्या तयारीत होते आणि इकडं मग आरवच्या पप्पांचं सुरू होतं की 2 व्हीलर 4 व्हीलर सगळं धुवून काढायचं. दसरा म्हणलं की सगळी साफसफाई करण्यापासून आलं, हो की नाही, त्याशिवाय सण असल्यासारखं वाटत नाही. मग इकडे यांचं ब्लॉक वगैरे धुवायचं सुरू होतं आणि तिकडे 8 वाजताचं पण सुरू होतं की आपले सायकल वगैरे धुवायचे, पुसायचे. त्याच्यानंतर सगळे बुक्स नोटबुक सगळे काढून त्यांनी फर्निचरवरती वगैरे असे ठेवून दिले होते की पूजा करायची म्हणून. पण कसं होतं की प्रत्येक वेळी आपल्याला म्हणजे जो येणारा सण असतो तो म्हणजे सगळ्यांसाठी चांगलाच येतो असं नाही ना होत. मग आज आमचे काही असंच झाले, म्हणजे आमच्या एक पाहुण्यांचा फोन आला होता आणि आम्हाला समजलं की असे आमचे पाहुणे एक एक्सपायर झालेत. त्याच्यामुळे काय मग आज आपल्याकडे सण होणार नाही. म्हणजे आमच्याकडे अशी पद्धत आहे की पाहुण्यांचं 3 दिवस सुतक आपण पाळतो. मग त्याच्यामुळे ना सणवार काही करायचे नसतात. म्हणून म्हटलं आता काही इथून पुढं काही होणार नाही. जेवढं शूट झालं होतं तेवढं तुमच्यासोबत शेअर केलं, कारण म्हटलं तुमच्या परत कमेंट्स येतील आणि तुम्हाला समजणार नाही की आपला दसऱ्याचा व्लॉग आला नाही का ते. तर आपण काय दसरा सेलिब्रेट करणार नाही. तर भेटू परत. बाय.